शुभ सकाळ आणि इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। तर आपण आत्ता सध्या आहोत ठाण्यामधलं घोडबंदर रोडला। घोडबंदरचं जे जंक्शन आहे माजीवाडा आणि घोडबंदरचं जे जंक्शन आहे तिथं उभे आहोत आणि आजचा पहिला दिवस आहे नवीन वर्षाचा जानेवारी 2025। तर आपण निघालो आहे घोडबंदर रोडवरचं एक अपरिचित असा किल्ला बघायला, तो म्हणजे घोडबंदरचा किल्ला। तर त्यासाठी आपण आता घोडबंदरला जाणार आहोत। तर इथून आपण किती वेळ लागतो ते बघूया। आता मॅप लावतो आहे कारण पहिल्यांदाच जातो आहे। ठाणे बोरिवली, ठाण्यावरनं बोरिवलीला जाणारा रोड आहे घोडबंदर, त्या रोडवरचं आपण हे जंक्शनला आता उभे आहोत। इथून जो किल्ल्याचं लोकेशन दाखवतो गुगल मॅपवरती आता 20 किलोमीटर आहे, साधारण 40 मिनिटाच्या आसपास वेळ लागणार आहे। जाऊया आपण आता किल्ल्याकडे। तर आपण आता किल्ल्याकडे जर्नी सुरू केलेली आहे। गुगल मॅपची मदत घेतोय। ठाणं बदलतं आहे, हे बघू शकता मेट्रोची कामं चालू आहेत। 20 किलोमीटरचं अंतर आहे। ते आता आपण फाउंटन हॉटेलजवळ येऊन पोचलो आहे। आपण हायवेवरून आता लेफ्टला घुसतोय। ह्या हायवेने आपण आलो होतो तिकडून यू टर्न मारून आता आपण ह्या फिरायचं। महाराजांचा पुतळा बघायला बघतो, थोडा मोठा आहे, अश्वरूढ असा पुतळा महाराजांचा बघतो। आता लेफ्टला तिकडून गाडी गेलेली। अरे वाव, कसला वाटतं बघ महाराज। लेफ्ट पुढचा आपण ते वळून जातो। हो, छत्रपती शिवाजी महाराज की जय। ची बस येते बघा, दिसते कोणती तरी। मीरा रोड स्टेशन पूर्वपासून येणारी बस आहे ही। किल्ल्याच्या जवळपास येते, इथून 1.5 किलोमीटर आहे, 1 किलोमीटरच किल्ला आहे लोकेशन। त्यामुळे बस सुविधा उपलब्ध आहे इकडून मीरा रोड स्टेशन रेल्वे स्टेशनपासून। चिंचपादेवी मंदिर ग्रामस्थ ट्रस्ट घोडबंदर, हे बघा आपल्याला आता मंदिरासमोर कधी दिसते बोर्ड। तर लेफ्टला जायचं बाळा। एक किलोमीटर आहे इथून प्रवेशद्वार लागते। जवळ पोचलो किल्ले घोडबंदर प्रवेशद्वार। इथपर्यंत बस येते मागाटणे बोरिवली वगैरे ना। हे 702 घोडबंदर गाव, घोडबंदर प्रवेशद्वार किल्ले घोडबंदर। आपण आता लेफ्टला जातो, किल्ल्याकडे जाणारा मार्ग लेफ्टला आहे। बघूया किती मिनटं दाखवलं। 400 मीटरवर किल्ला आहे। गुगल आपल्याला 400 मीटरवर किल्ला दाखवतो। चढून बघ जागच्या जागेच चढण आहे। समोर बोर्ड लागला बघ, किल्ले घोडबंदर किल्ले। बोर्ड लागलेला आहे किल्ले घोडबंदर आला। तर मंडळी आपण आता घोडबंदर किल्ल्याजवळ येऊन पोचलो आहे। मागे बघू शकता तुम्ही हा घोडबंदरचा किल्ला आहे। जे संवर्धनाचं काम चालू आहे, तुम्हाला सगळं जे नवीन बांधकाम दिसतं आहे हे सगळं जे काम सुधारणा करायचं नवीन आहे, सगळं सुधारणा करण्यात आलेली आहे। तर आपण आतमध्ये जाऊन बघूया किल्ला काय आहे, किल्ल्यामध्ये काही अवशेष पाहायला मिळतात का। काम चालू आहे किल्ल्याचं संवर्धनाचं काम, पायऱ्या बिऱ्या व्यवस्थित करण्यात आल्या। 1 जानेवारी निमित्त आपल्याला आहे ना आतमध्ये आपण आलो।
सध्याही आपण आत्ता घोडबंदर किल्ल्यामध्ये आतमध्ये प्रवेश केला. तुम्ही बाजूला बघू शकता हे सगळं बांधकाम आहे. हे नंतरच्या काळात जे त्याचं बदलण्यात म्हणजे बांधणीचं काम चालू आहे, म्हणजे त्याचं संवर्धनाचं काम केलं, त्यामध्ये तुम्हाला हे सगळं बांधकाम बघायला मिळेल. इकडे या साईडला काही त्या काळातल्या रूम्स आहेत, त्यांना पण आता त्याच्या संवर्धनासाठी प्लास्टर बिस्टर केलेलं आहे. तुम्ही बघू शकता या भागातून. बाकी किल्ला बनायचा तर इथून किल्ल्याचं सांगतो तुम्हाला. बघा इथून जो किल्ला सुरुवात होतो तो तुम्हाला एवढाच किल्ला आहे. ह्याच्यावरचं हे सगळं किल्ल्यातलं सगळ्यात सर्वोच्च स्थान आहे. तुम्ही तुझे झेंडा बघू शकता. आणि इथून आपण सुरुवात केली किल्ल्याच्या. हे जास्त मोठा असा किल्ला नाही आहे. सध्या जे तुम्ही जे वास्तू बघत आहात ते नंतरच्या काळातल्या वास्तू आहेत. ह्या काही रूम्स आहेत किल्ल्यामध्ये, जे खोल्या आहेत त्या खोल्या त्या काळातल्या आहेत. तुम्ही बघू शकता ह्या बघा ह्या खोल्या आहेत, पण त्यांचं आत्ता जे संवर्धनाचं काम केलं त्यात त्याला प्लास्टर बिस्टर केलेलं आहे. तुम्ही बाकीचं संवर्धन तुम्ही बघा, त्या काळातलं संवर्धन करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या दगडामध्ये. तसं प्रकारचं लूक आणण्याचा प्रयत्न केला आहे किल्ल्यावर. इथे एक रंगमंच पण आहे आपल्याला, खुला रंगमंच. या किल्ल्यावरचं एक वैशिष्ट्य आहे, त्या तिथे एक दरवाजा आहे, तो बघण्यासारखा आहे. तर आपण तिकडे जाऊया. ते किल्ल्याचं सर्वोच्च स्थान आहे. आता आपण तिकडे वरती जाऊया. तुम्ही बघू शकता ह्या रूम्स आहेत बघा. प्रत्येक रूम्स अशा खोल्या होत्या. खूप छोटा आहे. तुम्हाला 15-20 मिनटात किल्ला फिरून होऊ शकतं. सगळीकडे त्या संवर्धनाच्या कामामुळे तुम्हाला सगळ्या प्लास्टर केलेल्या भिंती दिसतील. किल्ल्याचा बाहेरील भाग अशा वेगवेगळ्या ह्या खोल्या आहेत आतमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. आता ह्या खोल्या होत्या पूर्ण. आणि आपण तुम्ही बघू शकता केवढा जास्त मोठा घेर नाही आहे किल्ल्याचा. आणि हे जे बुरुज आहे किल्ल्याचं, इथे बुरुजामध्ये एक दरवाजा आहे. तो बुरुजामधला दरवाजा बघूया आपण. बुरुजामध्ये शक्यतो असे दरवाजे फार कमी ठिकाणी बघायला मिळतात, त्यातलाच हा एक ठिकाण आहे. हां तुम्ही बघू शकता हे दरवाजाचे ठिकाण आहे बघा. हे दरवाजा आहे ना, हा वरून टाकू शकतो असा दरवाजा आहे सरकवण्याचा. तुम्ही बघू शकता ही खाच आहे ना, ही खाचेतून तुम्हाला दरवाजा सरकवण्यासाठीची ही पद्धत आहे. म्हणजे इथून दरवाजा सरकवून तुम्ही दरवाजा लावू शकता. असे फार कमी ठिकाणी बघायला मिळतात. असा हा दरवाजाची इथे तुम्हाला बघायला मिळतो. बुरुजामध्ये असलेला हा दरवाजा किल्ल्यावर, हा इथला एक वैशिष्ट्य आहे या किल्ल्यावरचं बघण्यासारखं. आणि इथून बुरुजावर जाण्यासाठी जिना आहे. हे फार कमी ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तसं हा घोडबंदरचा किल्ल्यामध्ये हे तुम्हाला पाहायला मिळतं. हे बघा इथून. आणि आता वरती जाऊया आपण आणि मी तुम्हाला दाखवतो हा किल्ला इथे बांधण्याचं कारण म्हणजे काय ते पण तुम्हाला दाखवतो. इथे एक रूम आहे. आणि ही रूम तेव्हा काळात मला धान्याचं काय त्यांचं दारुगोळा वगैरे ठेवण्यासाठी वापर केला जात असेल, किंवा पहारेकऱ्यांसाठी ही रूम वापरली गेली जात असेल. तर ती अशी ही रूम आहे. आणि आपण आता सर्वोच्च ठिकाणी आलो आहे किल्ल्याच्या. हे समोर बघा हा सगळा मीरा भाईंदरचा परिसर दिसतोय किल्ल्यावरनं. त्या बंदीचं पण आता जे काम करण्यात आलं आहे त्यात संवर्धनाच्या कामामध्ये सगळं बदलण्यात आलं आहे. बघा वरून आपल्याला किल्ला केवढा जास्त मोठा किल्ला नाही, तिथून आपण सुरुवात केली त्या लोकेशनपासून. आणि एवढाच परिसर आहे किल्ल्याचा. बुरुजावर आपण आत्ता येऊन पोचलो आहे. हा सगळा मीरा बंदर म्हणजे मीरा भाईंदरचा परिसर आहे. आणि ही जी उल्हास नदी आहे, उल्हास खाडीवर जिथे किल्ला बांधण्यात आला, तो हा किल्ल्याची जागा लोकेशन आहे. बाजूलाच उल्हास नदीचं जिथे खाडीला मिळते तो ठिकाण आहे. हे आपण आत्ता जिथे उभे आहोत ते या घोडबंदर किल्ल्यावरचं सर्वोच्च ठिकाण आहे तिथे. तर ह्या किल्ल्याचा इतिहासाचा विचार केला गेला तर 1672पर्यंत, इसवी सन 1672पर्यंत हा किल्ला पोर्तुगीजांकडे होता.
त्यानंतर शिवाजी महाराजांनी एक मोहीम आखली होती, पण ती काही कारणास्तव बंद करावी लागली, रद्द करावी लागली. म्हणजे त्यामुळे किल्ला हा जिंकता आला नाही असा इतिहास सांगितला जातं. तुम्ही गुगलला जरी सर्च केलं ते तुम्हाला तीच माहिती मिळेल. नंतर इसवी सन 1737मध्ये जेव्हा वसईची मोहीम आखली गेली त्यावेळी हा किल्ला आपल्या मराठ्यांकडे ताब्यात आला आणि नंतर जवळपास 100 वर्षाच्या कालावधीमध्ये हा मराठ्यांच्या ताब्यात होता. आणि नंतर 1818 इसवी सन 1818मध्ये हा इंग्रजांच्या ताब्यात गेला. तेव्हा इंग्रजांचं हे ठाणे म्हणजे त्यांचं हे जिल्ह्याचं कार्यालय इथे होतं. म्हणजे मुख्य कार्यालयांचं ठिकाण म्हणून हा घोडबंदर किल्ला त्यांनी वापर केला गेला. म्हणजे इथे सांगायचं झालं तर इथे जी अरबी घोड्यांचा इथे व्यापार व्हायचा हे तुम्ही बघू शकता. मागे इथे जे हा परिसर आहे तो सगळा उल्हास नदीचा परिसर आहे. तर ह्या परिसरामध्ये जेव्हा अरबी घोड्यांचा जो व्यापार व्हायचा तो व्यापार ह्या किल्ल्यावरून मुख्यतः केला जायचा. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता इथे जवळच कल्याणचा जो बंदर आहे, कल्याण बंदर, आणि तिथून जिथे पहिला व्यापार जो चालायचा त्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी इकडचे जे दुर्गाडीचा किल्ला म्हणा, धारावीचा किल्ला म्हणा आणि हा घोडबंदरचा किल्ला म्हणा हे किल्ले बांधण्यात आले होते. तर ते व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला. तर मंडळी सह्याद्रीची एक सोंड जी आहे ती या उल्हास खाडीपर्यंत उतरते आणि तिचा आकार हा घोड्याच्या तोंडासारखा दिसतो. त्यामुळे ह्या बंदराला, ह्या परिसराला घोडबंदर हे नाव पडलं असेल. आणि खाडीवरचं हे बंदर, ते बंदरावर हा बांधण्यात आलेला हा घोडबंदर किल्ला, असा हा इथला किल्ल्याची थोडी मला बघायला मिळत असेल. हे आहे ना, हे किल्ल्यावरचं तळं आहे. हे तळं इंग्रजांच्या काळात बांधलं गेलं असावं, कारण हे सिमेंटमध्ये बांधकाम केलं. नंतर आत्ता त्याचं जेव्हा संवर्धनाचं काम केलं तेव्हा पुन्हा जरा प्लास्टर केलं आहे. तर हे तळं आहे किल्ल्यावरचं, सिमेंटमध्येच बांधकाम तुम्हाला पाहायला मिळेल. हे तेव्हा इंग्रजांच्या काळातलं तलाव आपल्याला इथं पाहायला मिळतो. ही पूर्ण तटबंदी तुम्हाला बघू शकता किल्ल्याची. तिचं पण आता संवर्धन केल्यामुळे तुम्हाला नवीन लुकमध्ये चिऱ्याच्या बांधकाम, हे नवीन बांधकाम तुम्हाला पाहायला मिळत असेल.